महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमुक्तिं द्वन्द्वातीतं तत्त्वमस्यादिलक्षणम् एवं नित्यं निर्मलमचलं सर्वादिसाक्षिभूतं महाकालीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुं नमामि। सच्चिदानन्द सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु महावीर महाराज की जय। सद्गुरु महाराज महाराज की जय। अस्ति भाति प्रिय सिंधुत नाम रूप लाटा भासत ते स्वरूप झालिया ज्ञात होय सुखरूप त्याच काली अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल देखी तेहि आत्मस्वरूप निज होय तत्काल निहाल तर पामर वेगळा, विषय वेगळा आणि जिज्ञासू. तर आपण जे आहोत ते जिज्ञासू आहोत हे चांगलं लक्षात घ्या. आपण पामर बी नाही, विषय बी नाही, तर आपण कोण आहेत? म्हणजे आपला जवळजवळ या जगामधला पहिला नंबर आहे. शास्त्राकडून पाहिला कितवा नंबर आहे? पहिला नंबर आहे. कशामध्ये? जगामध्ये. जगामध्ये पहिल्या नंबरवर येते जिज्ञासू. बरं का, अमेरिका येत नाही, तुमचा कोणत्या जगामधलं येत नाही, फक्त ओनली परभणी. जिज्ञासू हा पहिल्या नंबरवर येतो. मग चाहे जिज्ञासू कुठला का असत नाही, ते पहिल्या नंबरवर आला. एवढाच नाही तर ब्रह्मलोकापासून ते हे लोकापर्यंत पहिला नंबर आहे जिज्ञासूचा. हे लोकापासून जगत सोडून द्या, हे लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत पहिल्या नंबरवर कोणाला? आपली जिज्ञासू बुद्धी कमी होऊ देऊ नका. बाकी सगळं फेल आहे बरं काय. आपलं मन धोका देत आहे, आपल्याला काही बी मोठं दाखवतंय, लहान दाखवतंय, काही दाखवतंय, पण जिज्ञासू सगळ्यात मोठा आहे. का तर जिज्ञासू जो आहे तर त्याला भोगाची इच्छा नाही. त्याचं नाव कोण? का तर भोग सगळे नाशिवंत आहेत, अशाश्वत आहेत. थोडं कौतुक दाखवतात, निघून जातात. तरुणपणानं कौतुक दाखवलं, निघून गेलं. आता काय आलंय? आता पाय कौतुक.
किती पाहते तेवढं कौतुक पाहतच आता. दाखील नाही का तर दाखील थोडं मजा दाखिली ना. दाखील नाही असातला प्रकार आहे दाखील. पण याच्या पुढे सजा आहे आता. याच्या पुढे काय आहे सजा. तशी जिज्ञासूला सजा नाही, त्याची सदा मजा आहे. कोणाची? जिज्ञासू सदा मजेत आहे, त्याला सजा त्याच्या नावानं लिहिलेली नाही. बाकी विषयी पामराच्या नावानं सजा आहे. झालं सजा आहे, त्याला कायमस्वरूपी सजा आहे. आता लक्षात घ्या. म्हणून आपली जिज्ञासू बुद्धी थोडी बी कमी होऊ नये, उलट वाढावं ती जिज्ञासा, पण कमी होऊ नये, डाऊन होऊ नये. जेवढी जेवढी तुमची परमार्थाविषयी जिज्ञासा वाढली तेवढं भाग्य लक्षात घ्या. आणि जेवढी जेवढी जिज्ञासा कमी झाली तेवढं आपला डाऊन मला समजावं लागेल. जेणेकरून आपली जिज्ञासा वाढावं. सुकृप्तीची जिज्ञासा वाढावं, हे चांगलं लक्षात घ्या. हे 1.5 दिवसाचा पैसा, 1.5 दिवसाचा भोग हे काही उपयोगाला येणार नाही उद्या. हे 1.5 दिवस आहे, 2 दिवस बी नाहीत. 2 दिवसाचा तनु आहे आणि 1.5 दिवसाचा भोग आहे. याच्या नादारच लागू नका. ही माया आहे, ही अशी फशी ना अशी झटका मारती की त्यांना चांगल्या चांगल्याला तिनं पाणी पाजले, तर तिचं पाणी तुम्ही पिऊ नका. कमीत कमी अमृत प्या. काय प्या? अमृत प्या. पाणी पित बसू नका तिचं. अशी गोष्ट आहे. बुद्धीचा विकास करा. अध्यात्मातून बुद्धी सुपर बनत असते. हे बाकी भोगाच्या बुद्ध्या सुपर नाही. थोडं बोलतात पण बुद्धीला डाऊन झालेल्या आहेत सगळ्या बुद्ध्या आहे ना. म्हणून याच्यामध्ये अंतःकरणामध्ये हजारो वृत्त्या उत्पन्न झाल्या पण सगळ्या फेल येतात. सगळ्या फेल वृत्त्या येतात. का तर एकही वृत्ती त्यातली दुःख पूर्ण समाप्त करण्याला असमर्थ. काही अंशामध्ये दुःखाची निवृत्ती केली यावर त्याने प्रिय मोद आणि प्रमोद. प्रिय मोद आणि प्रमोद काही अंश याच्यामध्ये, पण कायमस्वरूपी नाही. आपल्याला वस्तू आवडावं मग प्रिय मोद प्रमोद तर नाशिवंताच्या ऐवजी आत्म्याकडे लावून येते. ती आत्म्याकडे लावून आवडावा आत्मा, भेटा वाटावा आत्मा आणि भोग घ्यावा आपला आपण. प्रिय मोद प्रमोद तिकडे बी जमतंय, पण यानं लावले नाशिवंताकडे. एखादी नाशकी वस्तू पाहिली की ज्याला आवडायली, भेटल्यावर तर उड्याच मारायली आणि भोगल्यावर तर झालं पाहायचं कामच राहिलं. अशी गोष्ट आहे. म्हणून आवडावा कोण? अविनाश वस्तू आवडावी. ती मला केव्हा भेटेल असं वाटावं आणि तिचा मी कधी भोग घेऊल अशी तळमळ मनाची रात्र दिवस अशी तळमळ माशीच्या पेक्षाही जास्त तळमळ असावं जिज्ञासूला. आणि ती असते ती जिज्ञासूलाच असते. बाकीच्याला पता बी नाही गोष्टीचा, बाकीच्याला पता आहे. आणि ही वृत्ती तयार होती अध्यात्मापासून. पूर्ण दुःख निवृत्तीची वृत्ती कुठून तयार होते? गुरु, शास्त्र आणि जिज्ञासू त्रिवेणी संगमामध्ये अहम ब्रह्मास्मी वृत्ती तयार होत असते. बाकी कुठेही गप्पामध्ये होत नाही ना कुठेच होत नाही. बादमध्ये ना पुराणामध्ये होत नाही ना नामामध्ये होत नाही, कुठंच होत नाही ती वृत्ती. ती फक्त होती सतशास्त्र, सतगुरु आणि सतशिष्य. या त्रिवेणी संगमामध्ये अहम ब्रह्मास्मी वृत्तीचा उगम झाला म्हणजे परमात्मा त्या ठिकाणी काय झाला? प्रगट झाला. अहम ब्रह्मास्मी वृत्ती प्रगट होणं म्हणजे परमात्मा हृदयामध्ये प्रगट होणं आहे.
आत्माराम हृदयी प्रगटला. म्हणजे कोण प्रगटला? परमात्मा प्रगटला. कुठं प्रगटला? हृदय मंदिरामध्ये प्रगटला. झाली संध्या संधे माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. गुरु कृपा निर्मळ भागीरथी, अशी पदे जेथे एकत्र होती. म्हणून दिमाखामध्ये साधनं स्वच्छ झालं पाहिजे. दिमाग नेहमी या आमच्या भोगाच्या वस्तूचा विषय कट केला पाहिजे. ते संसाराचे विचार साधून कट केले पाहिजे. तुम्हाला त्याच्यामुळे लई रोज आता म्हणायचं. तुम्हाला पहिल्यानं माहीत नव्हतं. पहिल्यानं तुम्हाला माहीत नव्हतं रोज, पण आता रोज म्हणायचं. तुम्हाला इकडे यायचं साधू बनून या. हे सगळे बाणं आता निर्वाणीचे. हे आता भोळेपणाचे नाही, तोंड पाहून सांगणं नाही, काही नाही, तर सगळं सांगणं एकदाच. इकडे यायचं तर साधू बनून या, नाही तर येऊ नका. इकडे तुमचा काही फायदा होणार नाही. का तर हा परमार्थ केवळ केवळ साधूचा परमार्थ. बाई बुवाचा तर चकच नाही. अशी गोष्ट. मग अहम ब्रह्मास्मी वरती काय करते? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करते आणि परमानंदाची प्राप्ती करून देते. कोणती? अहम म्हणजे मी देव वाटणं, ही याला अहम ब्रह्मास्मीवरती म्हणा. मी कोण वाटणं? केवळ देव, फक्त ओनली देव. बाकी कुछ नाही. बाकी बोलायचं बंद. तुम्ही जर जास्त संसारामध्ये रुची घेत असाल तर ही वृत्ती काय होती? डाऊन होती. आणि या सगळ्या दुःखाच्या वरत्या मग गोमाशा उठलेल्या अंगावर, नुसत्या मोळाचा माशा त्याचा कच्चा होतात. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोशे मन. कसं झालं? येणे सोशे मन, झाले हाव भरी. एवढी हाव वाटावी यावरतीची की पाहायचं काम नाही. एक वरती उठले की दुसऱ्या वरतीनं अहम ब्रह्मास्मी सुटावं, तिसरीनं अहम ब्रह्मास्मी सुटावं, चौथीनं अहम ब्रह्मास्मी. म्हणजे मी परमात्मा, मी परमात्मा, मी परमात्मा. हे म्हणजे त्या देहाचा, देहबुद्धीचा मळ सगळा खलास होऊन जावा लागेल. चित्तामध्ये थोडा बी देहाचा विचार येऊ नये. लक्षात ही वेळ आहे आता आपल्याला. आपण बऱ्याच अंशापर्यंत दूर गेलेलो आहोत या अभ्यासाला. म्हणून आपल्याला जमते. बाकीच्याला ते केव्हा जमत नाही. बाकीच्या करता हा विषयच लागू पडत नाही त्याला. त्याला केव्हा देहबुद्धी जावं, केव्हा त्याला आत्मा कळावं, परमात्मा कळावं, केव्हा विवेक कळावं, केव्हा वैराग्य उत्पन्न व्हावं, केव्हा काय व्हावं. बाकीच्या करता नाही. आपली तपश्चर्या चालू आहे. दूध गरम झालेलं आहे, वरी साय आलेली आहे, फक्त हाणायचं काम चालू आहे ना आपलं. चालू आहे आता. बरं, एवढ्या नीच पदाला आपण यावं का म्हणून? देहबुद्धी म्हणजे काय? एकदम नीच, वरती नीच, ते पद नीच. सगळं जिथं ब्रह्मदेवाचं पद नीच व्हालंय तर बाकीचे माणसाचे पद काय असतील त्याच्या पुढे? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने, आणि तेथे माझे मन आर्त नको देवा. भगवंता चुकूनही त्या पदाकडे माझं लक्ष जाऊ देऊ नको. फक्त ओनली सच्चिदानंद पदावर लक्ष राहू दे माझं. फक्त सच्चिदानंद बोलायचं देवाचं. हे बघा, तुम्ही आज समजू नका आपला आपल्याशी व्यवहार होते का होत नाही. आपला आपल्याशी व्यवहार कोणता कोणता होते? आपला व्यवहार आपल्याशी कोणता कोणता होते? तुम्ही तुमच्याशी व्यवहार करत नाही. अरे बा, हां, स्वयंपाक करतो, जेवतो, चहा करतो, पितो. आपल्याशी व्यवहार होऊन झालाय का? त्या आपल्या आपण व्यवहाराची आपण किती अहंकार घेतला. दात पडतो दात घासले, कधी अहंकार आला का?
व्यवहार झाला नाही का? तसाच व्यवहार आपण आपल्याशी नेहमी करत जातो. भेद करूच नका, अभेदामध्ये व्यवहार करा. देव देऊळ आणि परिवारू ही जे कोरोनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. मीच माझा भक्त आहे, मीच माझा देव आहे, सगळा मीच आहे. जसं हे बी हात मीच आहे, हे बी हात मीच आहे. कधी या हातातली वस्तू या हातात घेतो, या हातातली वस्तू या हातात घेतो, ह्या हातातली वस्तू तोंडात घालतो. तसाच हे माझं सगळं स्वरूप आहे असा भाव असणं महत्त्वाचं आहे. आता या भावाकडे निघून जायचे. सगळा मीच आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, जसे पिंडाचे अवयव तसेच हे माझे ब्रह्मांडाचे अवयव आहे. तर झालं जीव परमात्मा एक होते. या बोधाने काय होतंय? हां, जे कालचा अभंग होता गोरवाचा, हे उच्च कोटीतला अभंग आहे. लास्टवरला अभंग आहे ते, जिथं भेद खलास झालेला आहे. नुसता अभेदामध्ये चाललेलं आहे ते. नुसता अभेद आहे तिथं, भेद रत्तीभर बी नाही त्याच्यात. हां, तिथं वाचासुद्धा बंद पडलेली त्या अभंगामध्ये. पूर्ण स्वरूप स्थितीचा अभंग आहे ते, हे लक्षात घ्या. म्हणून नामदेव महाराज कच्चे ठरले होते. पाहिल्याबरोबर गोरवाकाला मजा वाटली नाही त्या नामदेवाला पाण्यात. कच्च्या माणसाला आता पहा, जे साधक लोक त्यांना त्या साध्या माणसामध्ये बसायची बोलायची सुद्धा मजा वाटत नाही, काहीच बोला वाटत नाही. ते मग व्यवहारीपेक्षा स्टँडर्ड असेल, ते पदवीधर असेल, पण याच्या दृष्टीला ते रत्तीभरही बसत नाही. डाऊन एकदम. ते बोलणं ते काय नको, ते कानावर शब्दच ऐका वाटत नाही. माझं तर असंच आहे. आपल्याला ते बिलकुल रत्तीभर बी इंटरेस्ट वाटत नाही त्यामध्ये. का तर उच्चाला याला दुनियाचे दुःख आहे पुढे. आज जरी तो 4 दिवस सुखात दिसत असला तर उच्चाला देहबुद्धी आहे. जन्म मृत्यू है, यम यातना आहे, संचित आहे, क्रियमान आहे, पुढे भोगायचं. देहावर देह येणार आहे तर कोणते देह चांगले आहेत तर पुढे मनुष्य एवढा बुद्धिवान देह असून तर दुःख भोगायला आहे, तर पुढचे देह कशाचे येतं? हे याच्यातून बाहेर निघणं ही महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकी काहीच महत्त्वाचं आहे. ते हातात आता बी काही नाही, पण उभे नादी लागतात. तुझ्या हातामध्ये तुझ्या देहाचं नाही तरी बरोबर, तर दुसऱ्याच्या तू गोष्टी कशा काय करायला मिळतो? चांगलं करतो ना, असं करतो न तसं करतो न हे करतो न ते करतो. तू काय गोष्टी करायला? तुझ्या हातात आहे काय माती? तुझ्या हातात तो शरीर नाही बरोबर लगेच. तुझ्या हातात तुझं शरीर असतं, तुझे केस पांढरे कसे काय झाले असते? तुझे दात पडले कसे काय असते? तुझ्या हातात आहे काय? मग कशाला गोष्टी करतो? निघायचं पाया दुखातून. या दुःखातून फक्त तू निघायचा प्रयास कर, एवढं तुझ्या हातात आहे. दुःखामध्ये राहून तू दुःखाची निवृत्ती तुझ्यानं कधी झाली नाही. योग फेल ठरलेला आहे तिथे का नाही? मला सांगा, पतंजली मेले कशाने? कशाने मेले? का जिवंत आहे? मेले कशाने मेले? का समाधी घेतली? हा, मग रोगानंच मेले. कशाने मेले? मग त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयास करतो का त्याच्यामध्येच राहतो? रोगातून बाहेर निघण्याचा प्रयास करतो, निरोगी बनतो का रोगी राहतो? मग कशाने म्हणतो निरोगी? सांग. दाखल फॉर्म्युला दाखल की मी या रोगातून पूर्ण मुक्त होऊन निरोगी अमर होणार आहे तुझ्याकडे काही? म्हणून योग या विधी येणं येशी वायाची उपाधी दंबल. तू फक्त याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयास कर, तुला निघता येत असलं. म्हणून भगवंताच्या झडझडूनही वैल आली ये भक्तीचे वाटेला, ये भक्तीचे वाटेला. लवकरात लवकर तुला तुझ्याकडे वेळ थोडा आहे, आयुष्य फार थोडं आहे तुझं.
फार थोडायचं आणि त्याच्यामध्ये तुला फार दूर जायचं निघून गेलं. एवढं दूर निघून जायचं आहे की पुन्हा या रोगाच्या हाताला लागायचं नाही. एकदम ओनली निरोगी जीवन ते बनवता येते. बनवता येते. हां ते सोनी महाराज एकदम निरोगी जीवन. ते बी कुठली दवा नाही किंवा नाही काही नाही काही नाही काही नाही. ते वर्म आहे फक्त अहम ब्रह्मास्मी वृत्ती. कोणतं? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद 24 तास तू आनंदामध्ये राहिला. मृत्यू नाही तुला हे लक्षात घे. मृत्यू नाही. मृत्यूनं वापस फिरावं ही ताकद फक्त वेदांत शास्त्रामध्ये. कशामध्ये? असं एकही शास्त्र तयार झालं नाही. बाकी सगळे कोले कोले येत. बाकी सगळे कोले कुई आहेत. फक्त एक शिवगर्जना करणारं वेदांत शास्त्र आहे. आणि योगायोगाने तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला ते मिळायला लागलेलं आहे. म्हणून या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. इथून पळा आता. थोडं बी थांबताल तर तुम्हाला धोका बसणार आहे. थोडं बी थांबताल. वेळ फार कमी आहे बरं का आयुष्याचा, लक्षात घ्या. या देहाची क्षणाची गॅरंटी नाही. आणि गॅरंटेड असेल तर फक्त एक देह आहे. बाकी एखाद्या कंपनीवाला एखाद्या वस्तूची गॅरंटी देऊ शकतो, पण या देहाची काय नाही, गॅरंटी नाही. कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. का तर शरीर आहे कसं आहे तुम्हाला माहिती आहे का? ते शरीराचा अभ्यास केला का? नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार ही संतवाणी आहे. प्रत्येकाचा देह कसा आहे, नाचका आहे. नाचका तर नाचका आहे, पण शरीर एकदम घाण आहे.
एकदम घाण. सगळ्यात घाण असं तर शरीर, मानवाचं शरीर एकदम घाण आहे. या शरीरामध्ये मळ आहे नुसता. नाकात घाण, डोळ्यात घाण, कानात घाण, पोटात घाण, तोंडात घाण. शरीर म्हणजे एकदम घाणच घाण. याला प्रमाण पाहिजे का? प्रमाण पाहिजे. नाकातून काय निघते? डोळ्यातून काय निघतात? कानातून काय निघते? तोंडातून काय निघते? पोटात काय? गुदद्वारात काय निघते? आणि तू त्या घाणीला काय चांगलं करणार आहे? दाखव. कुठून चांगलं करणार? या शरीरामध्ये एवढे रोग आहेत की तुकाराम महाराजांचं शरीर रोगाचे भांडार आणि औषधाचे दुकान आहेत आणि डॉक्टरचे दवाखाने आहेत. काय करणार आहे? कोणतं दवा काय करणार आहे याच्या शरीरावर? दाखवा तुम्हाला. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार. सगळे दुःख या शरीरामुळे येतं. आज जीव जे दुःख भोगायला येतं, कोणामुळे भोगायला? केवळ शरीर हे कारण त्याला. शरीर दुर्गंधीची ठार. शरीर अपवित्र आहे. ते पवित्र कशानेच होत नाही झालं. किती गोमतर पेड, गंगा दुःख्या मार होते पवित्र. अपवित्र वस्तू पवित्र होती. हे शरीर विटाळाचं आळ आहे आणि या शरीरावर तू मोह करतो. माया मोह पाच जाळेन पतन या शरीराच्यामुळे. हे शरीर तुला शत्रू बनलेले आहे, लक्षात घे. तुझा शत्रू जगात दुसरा कोण नाही. हे शरीर तुझं शत्रू बनलेलं आहे. त्याला मित्र बनव फक्त. या शरीराला काय बनव? मित्र बनव. मित्र तवाच बनव की या शरीरातून निघण्याचा प्रयास करतो. लवकरात लवकर. तुला जर इथं गाठलं तर तू गच्छतीचे पुढे जा. या शरीरातून निघायचं तर विवेकाच्या द्वारे निघायचं. कशाच्या? 1.25 रुपयाची फाशी घ्यायची नाही दोरी घेऊन. बरेच लोकांना निघण्याचा प्रयत्न केला या शरीरातून. 4 शरीर कोण्या शरीरातून फाशी घेतो तू सांग ना. 4 शरीर आहे. तर स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, कारण शरीर आहे, महाकारण शरीर आहे. 4 शरीराच्या तुला पलीकडे जायचं आहे. ते तुझं स्वरूप आहे. तिथं निरोगी असतो. तुला रोग एक बी नाही लक्षात. आणि तिथं मृत्यू बी नाही लक्षात. तिथं रोगही नाही, मृत्यू नाही, तिथं काहीच नाही. नुसता आनंद आहे त्या ठिकाणी. ते आनंद तुझा आनंद आहे. तू भोगत राहते आनंद. सोडून दे 12 भानगडी. शहाणा असतील तर. नाही तर आताही तुला दुःख आहे, पुढे मृत्यू आहे. दुःखावर दुःख, पुढे देह येणार. तुला 184 फेरा आहे आणि त्या फेऱ्यातून तुला बाहेर निघण्याची संधी नाही. आता फक्त एक सुवर्ण संधी आहे. शरीर हे मोक्षाचं द्वार आहे. इथं मोक्ष मिळवता येते या शरीरात. एवढं तुझ्या हातात आहे फक्त. या शरीरातून विचाराच्या द्वारे, संत संगतीच्या द्वारे, सतशास्त्राच्या द्वार येतं. दुःखातून बाहेर निघण्याचे काय? ते द्वार आहे, द्वार. आणि त्या द्वारातून तू बाहेर निघा. पुन्हा द्वार एक बी नाही. सगळे रस्ते बंद द्वार बंद. 184 फक्त 2 शरीर बुद्धिवान आहेत. स्त्रीचं शरीर बुद्धिवान आहे, पुरुषाचं शरीर बुद्धिवान आहे. बाकी कोणाला बुद्धी दाखवा. कोण्या पशुपक्षाला बुद्धी आहे? खाण्यापिण्यापुरत्या बुद्धी आहे. पण तुला भगवंताने एवढं महान देणगी दिली, ती बुद्धीची दिली. या शरीरामध्ये काय चांगलं आहे? ते फक्त बुद्धी चांगली आहे फक्त. आणि त्या बुद्धीचा तू सदुपयोग कर. म्हणजे या शरीरातून तू बाहेर निघ फक्त. हे बी विचाराच्या द्वारे निघित थांबशील तर गेला तू कामात. म्हणून करावी तातडी परमार्थाची. परमार्थ या शब्दाचा अर्थ काय होते? दुःखातून लवकर बाहेर निघ. या जगामध्ये एक बी सुखी नाही. जगाचा सर्व संतांनी केला, एकही सुखी तुम्हाला सापडणार नाही. का म्हणून? त्याचं कारण काय? प्रत्येकाने दुःखाला पकडलेलं.
प्रत्येकाने दुःखाला पकडलेले आहे आणि सुख मागायला लागलेलं आहे. दुःखाला पकडून सुख मिळत असते, मिळते नाही. रोज देवपूजा करायची, देवपूजा करून काय मागायचे देवाला? दुःख मागायचे, का तर दिमागाचा पत्ताच राहील नाही. काय मागायचे देवपूजा करून? दुःख मागायचे. दिवसभर ध्यान कशाचं करायचे? दुःखाचं ध्यान करायचे. संगती कशाची येतात? दुःखाच्या सुख मागायला लागले. त्याला कोणी जन्मात सुख मिळणार? कधीच मिळत नाही, कधीच मिळत नाही. तू आशा बी करू नको. लक्षात घे, अंतकाळ शेवटी तुझा दुःखात होणार आहे. अंतकाळाची दुःखात होणार आहे. म्हणून त्या बुद्धीनं हे जरा विचार कर थोडा तरी. खाण्यापिण्याचे विचार सोडून दे आता, बस झाले. तुझं पोट कधी भरत नाही. किती खंडे अन्न खाल्लं तरी पोट भरत नाही. किती मी जर चहा केलं तरी भरत नाही, काही केलं तरी भरत नाही. त्याचा नाच सोड. पोट तू तयार केलं नाही, ज्यानं तयार केलं त्याला चिंता असावं का तुला चिंता असावं?